काही अनुभव? माझे वडील पूर्वी शेती व्यवसायच करत होते, माझे आजोबा पण शेती व्यवसाय करत होते आणि आता आम्ही दोघं भाऊ आम्ही शेती व्यवसायात उतरलो। पण त्यांची शेती करण्याचा एक दृष्टिकोन वेगळा होता आणि आमचा एक दृष्टिकोन वेगळा आहे। कारण की आम्हाला काहीतरी असं वाटतं की बा काहीतरी केलं पाहिजे। शेतकऱ्यावर तर प्रत्येक वेळेस कधी कधी पाऊस येत नाही, कधी कधी दुष्काळ पडतो, प्रत्येक वर्षा 2 वर्षांना काहीतरी एखादं शेतकऱ्यावर संकट येतं। मग आपल्याला या संकटातून काहीतरी सावरायचं, या हिशोबाने काहीतरी मूळ पाया म्हणजे आपल्याला काय धरायचं, कोणतं पीक घ्यायचं, कसं करायचं, हे मी उद्देश ठेवला। प्लॅन्टो कृषी तंत्र हे मी अगोदर ऐकलं होतं, टीव्हीवर कार्यक्रम बघितला होता। तर मी असंच एक माझे काका आहेत दत्तराव नागरे, यांनी त्या पळाटीवर त्याचा 2-3 वर्ष वापर केला। तर मग मला वाटलं की बा आपले काका जरी पळाटीवर वापर करतात आणि हे उत्पन्न काढू शकतात, तर आपल्याला काय नको आहे म्हणलं काढायला। तर म्हणलं बा ठीक आहे, आता एकदा आपण वापरून पाहू। तर मी त्यावेळेस मग त्यांचं ऐकलं आणि मी हरभऱ्याला वापरलं होतं। त्या हरभऱ्यामध्ये काय झालं की मला त्या हरभऱ्यात मी एकरी 7-8 पोते मी रिझल्ट घेत होतो। तर मला त्या ठिकाणी एका एकरामध्ये 2 पोत्याचा रिझल्ट शिल्लक भेटला। म्हणून मी हळदीचं अर्धा एकर मी क्षेत्र लागवडी खाली आणलं। मी बेणं तयार करण्याचं ठरवलं आणि मी 5 क्विंटल बेणं आणलं आणि त्या 5 क्विंटलमध्ये मी ओली 60 क्विंटल हळद काढलेली आहे। बाकीच्यांना उत्पन्न झालं, पण कसं झालं की 50 क्विंटल ओली हळद झालेली आहे अर्ध्या एकरामध्ये आणि मी अर्ध्या एकरामध्ये या प्लॅन्टो कृषी तंत्राचा वापर करून मी 60 क्विंटल म्हणजे मला 10 क्विंटलचं बेनिफिट भेटलेलं आहे की बा जेणेकरून आपलं बेणं बी तयार झालं आणि मुळापासून सुरुवात आपल्याला करायला पुढच्या वर्षी क्षेत्र जास्त करायचं। मग ते मुळापासूनच मी प्लॅन्टो कृषी तंत्राचा वापर केला आणि मी सुरुवात केली। तर बेड पाडते वेळेस काय केलं की सुपर फॉस्फेट, प्लॅन्टो, त्याच्यानंतर आपलं लिंबोळी पेंट हे असे खत घेतले आणि बेड पाडते वेळेसच त्याच्यावर ते मशीनने सोडून दिले। ते झाल्याच्या नंतर पूर्ण थिंबक आथरून घेतलं, मी लागवड केली। त्याच्यानंतर मी परत प्लॅन्टो दिलं। याच्यानंतर मग काय केलं, एक फवारणी घेतली, पिस्टीम घेतलं, तिच्यामध्ये झील घेतलं, त्याच्यानंतर प्लॅन्टो मायक्रो प्लस घेतलं आणि नंतर ड्रिपद्वारे सोडायचं प्लॅन्टो ड्रिप घेतलं, पिस्टीम घेतलं, तिच्यात बी मायक्रो प्लस घेतलं। ही माझी हळद आता 120 दिवसाची झालेली आहे, म्हणजे 4 महिने पूर्ण झालेले आहे तिला। तर आता हिची हाईट आहे 5 फूटाच्या वरती आहे। तर तिची पुन्हा क्वालिटी अशी आहे 7-7, 8-8, 10-10 फुटव्यापर्यंत फुटवे येतं। त्याच्यानंतर कांडी धरायला सुरुवात झालेली आहे। आता हिच्यामध्ये कसं आहे की जे माझ्यासोबत हळदी लावलेल्या लोकांनी ज्यांनी प्लॅन्टोचा वापर न केलेला आहे, तर त्यांची हळद माझ्यासारखी नाही आहे, कारण की ती थोडी ठेंगणी आणि खुजी आहे। मी प्लॅन्टोचा वापर केल्यामुळे माझी हळद एकदम सुटसुटीत आहे आणि उंच वाढ झालेली आहे, जसं पाहिजे असे फुटवे आहेत, म्हणजे मला जसं पाहिजे असं मला आज रोजी पीक उभा राहिलेला आहे। बाकीच्यांना एका एकर आपलं 2.5 एकरामध्ये जर 250 क्विंटल हळद होते आणि मला या 2.5 एकरामध्ये 450 क्विंटल हळद होण्याची अपेक्षा आहे आणि वाळून घोळून त्याच्यावर प्रक्रिया करून 90 क्विंटल हळद मिळेल आणि हिच्यातून इतरांना जे त्यांना 60 क्विंटल, तर मला 90 ते 100 क्विंटल, म्हणजे मला हिच्यात बेनिफिट भेटायला 30 क्विंटलचा जर हिशोब लावला तर 7,000 रुपये भाव पकडा, तर 18 म्हणजे 1,80,000 रुपये हे माझं ते निव्वळ बेनिफिट आहे। या ठिकाणी मला प्लॅन्टो कृषी तंत्राचा खताचा आणि औषधीचा वापर केला, तर त्यात मला 18,000 ते 19,000 रुपये खर्च आलेला आहे। तर माझं बेनिफिट झालेलं आहे जास्तीचं 1,80,000 रुपये। त्यातून जर आपण 18-19,000 रुपये जर काढले तर 1,60,000 किंवा 61,000 रुपये माझा निव्वळ त्यात मला उत्पन्न भेटण्याची अपेक्षा आहे। तर मंडळी, श्रीयुत ज्ञानेश्वर नागरे यांना गेल्या वर्षीच्या हंगामातील याच शेतात एकरी 30 क्विंटल, याप्रमाणे 2.5 एकरांमध्ये 75 क्विंटल पक्की हळद झाली। परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये ती 1.5 पट असल्याचंही त्यांनी सांगितलं।